नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रो मार्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या अडसाली लागणीच्या परिक्षेत्रावरती आहे आणि आज 120 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपला ऊस गेल्या 20 जूनची लागण आहे आणि आता बरोबर 4 महिने होऊन गेलेले आहेत। या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण 170 दिवसांची एक व्हिडिओ बघितलेली होती आणि ह्याच्यामध्ये आपण पहिल्या 3 आळवण्या आणि फवारणी काय काय घेतली या संदर्भात बघितलं होतं। खरं तर त्यानंतरचा कालावधी खूप महत्त्वाचा होता, ज्याच्यामध्ये आपण बाळभर करून घेतलेली होती आणि बाळभरीनंतर सुद्धा आपण एक वेगळा प्रयोग ह्यावेळी केलेला आहे। सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढला पाहिजे हा आपण हेतू सगळ्या ऊस शेतकऱ्यांना किंवा इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे। परंतु ज्यावेळेस आपल्याला काही अडचणी येतात आणि ते आपल्याला शेणखत टाकायला येत नाही किंवा इतर सेंद्रिय खतांचा हिरवळीच्या खतांचा वापर करता आला नाही, तर त्याचा प्रयोग आपण ह्यावेळी केला की आपण अंतरमशागतीमध्ये आंतरपीक म्हणून आपण परत ताक टोकून घेतलेला होता। मशीनच्या साह्याने टोकणी मशीनच्या साह्याने आपण ताक टोकून घेतला होता। आज बरोबर 1 महिना पूर्ण झालेला आहे। उशीर झाला पण 90व्या दिवशी आपण ताक टोकून घेतला। आता थोडाफार बऱ्यापैकी तागाचं हाईट वाढलेली आहे। अजून 10-15 दिवस झाल्यानंतर हा ताग अजून एक कंबरभर येईल आणि मग त्यानंतर आपण हा ऊस फोडायच्या दरम्यान बरोबर आपण हा गाठणार आहे। अजून एक 10 ते 15 दिवसांनी हा ताग आपण गाठणार आहे। थोडक्यात काय होतं की आपण ज्या वेळेस ताग इसकडतो मोकळ्या रानामध्ये तागाचं वाढीचं प्रमाण चांगलं असतं, परंतु आता कॉम्पिटिशनला आपल्याला ऊस आहे त्यामुळे ह्याची वाढ कमी आहे, पण जी काय होईल तो चांगला सेंद्रिय कर्ब आपल्याला होईल आणि त्याचबरोबर आपण त्यावेळेस खत पण टाकणार आहे। याचबरोबर आपण फवारणी सुद्धा घेतलेली होती। यामध्ये आपण 6BA GA मायक्रोन्यूट्रिएंट ह्याची एक आपण बरोबर 90व्या दिवशी फवारणी घेतलेली होती आणि त्यानंतर आपण गेल्या 4 दिवसापूर्वीच आपण परत एकदा वसंत ऊर्जा आणि नत्र स्थिरीकरणासाठी ॲसिटोबॅक्टर हरितके नावाचं VSI आहे ते वापर केलेला आहे। हे कशासाठी? आता उन्हाचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि आपल्या पिकांची वाढ चांगली व्हावी ह्यासाठी आपण हे केलेलं आहे। जेटा काढलेला जेटा कोंब काढलेला हा आपला प्लॉट आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने 4 महिन्यांची त्याची वाढ दिसत आहे। अंतरपीक नाही केल्यामुळे आणि योग्य नियोजनामुळेच आपल्याला हा प्लॉट चांगला दिसत आहे। ह्याच प्लॉटमध्ये जर आपण सेंद्रिय कर्ब आधीच वाढवला असता तर कदाचित ह्याच्यापेक्षाही आपल्याला चांगला रिझल्ट दिसला असता। आता काही कोंब 2-3-4 कोंबांवरती काही ऊस गेलेले आहेत, इतर सुद्धा कोंब आता वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत। आता इथून पुढचं आपलं प्लॅनिंग आहे की 10 ते 15 दिवस जरा लेट झालं तरी आपण आता खतांचा डोस चांगला आपण देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला मोठी बांधणी करून घेणार आहे। तर काय इतर माहिती आपल्याला पाहिजे असल्यास नक्की मला संपर्क करा। धन्यवाद।